स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास कीडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली महापालिका निवडणुकीच्या रणांगणाला 23 डिसेंबर पासून अधिकृत सुरुवात झाली असली तरी उमेदवारी निश्चितीवरून सर्वच राजकीय पक्षांमध्ये अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे। मात्र काँग्रेसने खासदार विशाल पाटील यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये मोठा निर्णय घेतल्याचे चित्र दिसून येत आहे। पुरुष सर्वसाधारण गटातून काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची विश्वसनीय माहिती समोर येत असून यामुळे या प्रभागात काँग्रेसचे पूर्ण पॅनल रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। हर्षवर्धन पाटील हे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव तसेच खासदार विशाल पाटील यांचे पुतणे आहेत। त्यांनी काँग्रेसकडे रीतसर उमेदवारीची मागणी केली होती आणि पक्ष नेतृत्वाने त्यास हिरवा कंदील दिल्याचे सांगितले जात आहे। याचबरोबर प्रभाग 11 मधील उर्वरित 3 जागाही काँग्रेसच लढवणार असल्याचे संकेत मिळाले आहे। त्यामुळे या प्रभागात काँग्रेसची संघटनात्मक ताकद एकवटताना दिसत आहे। दुसरीकडे भाजपकडून पुरुष सर्वसाधारण गटासाठी मनोज सरगर यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा समोर आली आहे। काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले मनोज सरगर हे पूर्वी खासदार विशाल पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते। त्यामुळे एकाच प्रभागात पाटील कुटुंबाशी निगडीत उमेदवार आणि माजी समर्थक आमने सामने येण्याची शक्यता असल्याने ही लढत प्रतिष्ठेची ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। हर्षवर्धन पाटील यांच्या प्रभाग 11 मधील सक्रिय एंट्रीनंतर खासदार विशाल पाटील यांनीही काँग्रेस कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या स्पष्ट सूचना दिल्याचे समजते। त्यानुसार काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचाराच्या तयारीला लागले असून ऐन थंडीत प्रभाग 11 मधील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे। सांगलीच्या उपनगरातील हा प्रभाग निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी लढतींपैकी एक ठरणार यात शंका नाही।